नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. चला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा काजू कतली. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे सारख्या प्रमाणात घेतलेलं आहे, सेम प्रमाणात. चला तर आता इथे मी शेंगदाणे हे भाजून घेणार आहे अगोदर. तर शेंगदाणे भाजताना एक काळजी घ्यायची आहे की ती आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे खरपूसपणे भाजून घ्यायचे आहेत. तर मी बाजूला आता शेंगदाणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत. तर मी इथे आता बनवते पाक. तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि एका वाटीसाठी पाणी आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे. तर मी त्या अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतले आहे. तर सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा आणि म्हणजे साखर विरघळेपर्यंत फुल ठेवायचा आणि एकदम साखर विरघळली की आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि आता आपल्याला पाक होण्यासाठी सोडून द्यायचा आहे. तर इकडे मी आता शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे. तर मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. एखादी राहिलेली आहे पण काही हरकत नाही. तर मी इथे पाहू शकता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. तर इकडे आता पाक झाला का कसा आपण ते चेक करूयात. तर मी इथे एका वाटीमध्ये थोडासा पाक बाजूला काढून घेतलेला आहे आणि तो थंड होण्यासाठी म्हणजे थंड होऊ द्यायचा आणि नंतर एक तारी चाचणी झाली आहे का ते बघायचं. तर तुम्ही पाहू शकता की इथे मी एक तारी चाचणी करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ह्या पाकामध्ये आपल्याला टाकायची ती शेंगदाण्याची पावडर. तर इथे एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला गॅस हा बंद ठेवायचा आहे आपण ज्यावेळेस चाचणीमध्ये आपण ही शेंगदाणा पावडर टाकू त्यावेळेस. आणि एकदम छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदम कमी गॅस करायचा आहे. म्हणजे गॅस चालू करून एकदम कमी करायचा आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं नंतर हे कढईला सोडायला लागतं. त्यावेळेस असं समजायचं की आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे एका पोळपाटावर ते मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि पोळपाटाला मी अगोदरच तूप लावून घेतलं होतं. तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. तर थोडंसं थंड झाल्यानंतर काय करायचं त्याचा एक गोळा बनवायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे. जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही तर काय होतं मग नंतर त्याची आपल्याला जी काजू कतली करायची आहे ना ती एकदम व्यवस्थित होत नाही, त्याच्या कडा चिरा जातात. तर तुम्ही पाहू शकता थोड्याशा माझ्या पण गेलेल्या आहेत थोडं थंड झाल्यामुळे, पण काही हरकत नाही. ह्याची पण खूप छान तयार झालेली आहे नंतर पाहाल तुम्ही. तर मी हाताने अगोदर एकदम असं प्रेस करून घेते. जेवढं होईल तेवढं हाताने प्रेस करायचं, गोल करायचं आणि नंतर मी आता तुम्ही पाहू शकता बेलण्याने लाटून घेते. तुम्हाला जेवढी काजू कतली जाडसर ठेवायची आहे ना तेवढं तुम्ही जाड लाटा आणि जेवढी पातळ करायची आहे ना तेवढं पातळ लाटा. तर नॉर्मली आपण जेवढी काजू कतलीची जी साईज असते ना मी त्याच आकाराची त्याच साईजची मी काजू कतली करणार आहे. तर मी इथे पाहू शकता या प्रकारे मी ही लाटून घेत आहे. तर मी आता हे एकसारखं सगळीकडे लाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला आता शेप कट करण्यासाठी काय करायचं, साईडच्या ज्या कडा असतात ना त्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या चारी बाजूने ज्या कडा आहेत ना त्या मी पूर्ण अशा कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता. आणि कडा कट केल्यानंतर ना तुम्हाला ज्या शेपमध्ये तुम्हाला काजू कतली करायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. पण नॉर्मली जी काजू कतली असते ना ती हमेशा तुम्ही डायमंड शेपमध्येच बघितली असेल आणि डायमंड शेपमध्येच करतात सगळेजण आणि मी पण डायमंड शेपमध्येच करणार आहे. तुम्हाला जर चौकोनी आकारामध्ये करायची असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा करू शकता. पण काजू कतली ही बघायला आपल्याला डायमंड शेपमध्येच खूप छान दिसते. तर तुम्ही शक्यतो डायमंड शेपमध्येच कट करून घ्या. तर मी ते पाहू शकता डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेले आहे. याच्यावर तुम्हाला जर सिल्वर वर्क लावायचं असेल तर ते सुद्धा लावू शकता. पण मी ही घरी खाण्यासाठी केलेली आहे त्यामुळे नाही लावलेलं. आणि तुम्हाला जर घरी खाण्यासाठी करायचे असेल ना तर तुम्ही सुद्धा सिल्वर वर्क लावू नका. हे माझं सजेशन आहे. आणि इथे मी तोडून दाखवते तुम्हाला. एकदम आपली छान अशी काजू कतली तयार झालेली आहे, शेंगदाणा काजू कतली. तर तुम्हाला या आजच्या काजू कतलीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.